हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज आपल्याकडे गणपती बाप्पाची आई येणार आहे, म्हणजेच गौरी येणार आहेत. तर तुम्ही जसं लास्ट व्लॉगमध्ये बघितलं होतं की आपण चुन्याने गणपती यायच्या आधी कणा काढला होता, तसंच आता गौरी यायच्या आधीही कणा काढायचा आहे. सो आता मी कणा काढीन, तुम्ही बघा. आता मी साडी वगैरे सगळं घेऊन चालली आहे. माझ्या आत्तुकडे आत्तुकडे मग ती मला नेसवेल, गवर आणायला जायचं आहे आता. आणि लागलं पण आहे मला, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. अशीच पण पण काळे काळे झालोय बाबू, जे पाणी पूर्ण टॅन झालोय त्या पाण्यात जाऊन. ही माझी रिअल स्किन आहे, पुन्हा स्किनची वाट लागली. गोरी आहे, खोटं बोलतो. आम्ही रेडी झालोय. हे बघा, हे काय करतोय पागल पोरगा. दीदी दीदी सॉरी आत्तो दीदी इथे बघ ना. बस एकच कापूर दिले. थांब 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 दीदी ना ना. मस्त वाटतं, बसतात पण छान. सांग तरी तुमची. आणि आता तयारी चालू आहे गौरीची. 3 फुटाची पाहिजे. नॅशनल टेलिव्हिजन पे वंशने खाया थप्पड. आता आपण करूया आपल्या गौरीचा मुकुटाचा मेकअप. काजळ आहे ते पहिले काजळने केस बनवून घेऊया. आपले काजळने आपलं गौरीचे केस झालेत. आता आपण गौरीचे आयब्रो करूया, तेही काजळनेच करायचे आपल्याला. आणि मग गौरीचे आय बॉल्स पण काजळनेच करायचे. हे ना काजळ ना जरा पण इकडे तिकडे झालं ना लगेच जात. डबल कोट नाही करू शकत. तुझी फेवरेट लिपस्टिक आहे, मी कोणाला देत नाही. हो दिली. ते कानातले असतील ना, ते आपले गेल्या आहेत आणलं. मस्त झालं, बरोबर वाटतं टिकले. कोण नाही या बांधूया. दादा बांधे तिकडे आधी बांधून जा. लग्न पदरच बांधून जा. आपल्याला काम सोडायचा. हो का, एवढा मस्त पदर.
दुपारून व्हायचं घरापासून दुपारून काय आली कसं करायचं तुम्ही गडीला फासा मारून अशी बांधायची. होता काय करायचं इकडं तो आधी झाला अशी मला फोल्ड हो ग तिला मी सांगतो ही पट्टी येऊ दे अशी करा ना बाई. हा अरे हो ग तिला मी सांगते ही पट्टी आली ना आणती नाही तर तुझं पण टाकते मागे आणि इथं मुळाचं इथं पाटावर ठेवायची ना आपल्याला आठ वाजता सांगतो अशी करत नाही नाही वरती आहे ना बरं डिझाईन ही काय पाठीमागे पिन लाव प्रिया आणि पहिली मला थिएटर गेला प्रिया थोडीशी दुमडणी पिन लाव दुमडा नको काय दिसत नाही वर पदर द्या डोक्यावर एकदम अशी नको अरे अशी यायला पाहिजे. मग तू खाली शॉर्ट आली तरी चालेल पण तिकडून खाली काजळ जातच आहे कधीपासून. आयलाइनर बघू आपण डिरेक्शन देतात हा लावू आपण ते नंतर त्या साईडून. आपण त्याच्याशिवाय दुसरीकडे कुठेतरी ने. तुझ्या चेहऱ्याकडे बघून तोच रस्ता आठवतो. मी कट करणार का स्वतःच्या बरोबर कट करणार. डिंग डिंग डिंग. केस बी उघडे गेले तिने व्हिडिओ मध्ये. ऍज युजल आज तू काम करते थोडस. आम्ही चाललोय शंकराच्या मंदिरात. जयू काका डिरेक्शन देतोय. ह्या लोकांनी मला खाली उतरवली व्हिडिओ काढायला. का आता हा अशा रस्त्यावरती व्हिडिओ काढतोय. काय रिस्क आणि मला पण चालायला लावतात. हे रस्ता बघा
उलट चालते मी. अडकले. भीती वाटते आता मला चालायला. रस्ता बघा कसा आहे, उलटी चालते ह्याच्यात मी. मला कुठे बसवतायत? ए नको तू इथे पळू नको, मी घाबरीन. थांब 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 थांब. काका काका पत्ता अडकलाय. मला टाकून नका पळू. ह्याच्यावर बसू कशी? चप्पल आत ठेवावी लागेल मला. नको नको. आम्ही नाही केला गाईज एक्सपेरिमेंट. सरळ आलोय. भीती वाटत होती आणि आलो आम्ही. शंकर म्हणला आपटली असते तर मी परत अशाच करतात लोक माझ्यासोबत. आलो आम्ही शंकर मंदिराच्या इथे. ते मस्त नदी आहे. नाही, या मंदिराची छोटीशी हिस्ट्री सांग. मला काय यातलं माहित नाही बाबा. इथे कोण जन्माला आलो होतं? येतो इथं पाया पडतो आणि गप निघून जातो. बाकी मला यातलं काय माहित नाही. हे इथे महादेवाचं मंदिर आहे आमच्या गावातलं. हे कालभैरव मंदिर गांगवली. मी एवढ्या वर्षांनी हाच बघितलाय. इतक्या वर्ष आलीच नव्हती ते. हो, तुम्ही लोक कधी मला घेऊन आलात का? ती सुंदरशी नदी आहे. हे फुकट इथे करायला जरा पुढे तिथे बघ ते मासे बघ खाली. पळाले, व्हायब्रेशन नाही गेले. हे बघा इथे मस्त मासे आहेत. ही तो फक्त कसं चमकलं सिल्वर. हा सुंदर मासे आहेत. ही नदी अशीच असते, इतकी भरलेली नसते पण असते नदी. हे शंकर मंदिर आहे. आवाज ऐका गाईस. रेकॉर्डर मध्ये भारी चष्मा जा. कुठे आहे? गाडी खोलले बघ. ड्रायव्हिंग सीटला वरती पुश कर फक्त ते लाईटच्या बाजूने. तो खालती येईल, त्यातून गॉगल उचल आणि परत त्याला बंद कर. हा अशीच मला काम सांगत असतो पूर्ण टाइम आणि नाही केलं की मारतो. गाडीत माझं क्लिप पण असेल. मी बघितलं, मी आली आणि लॉक केलं. काकाला त्याच्या आधी मी घालून बघणार. विचित्र दिसतंय, माहित नाही. हे मला फक्त एक फोटो काढायला मागवला. छान दिसतंय. चला आता आम्ही चाललो परत. फुल आतून नेचर विचर मध्ये बसून आम्हाला शांत करून व्हिडिओ काढल्याने आता फोनच स्विच ऑफ झालाय. आम्हाला इतकं शांत बसवायचा प्रयत्न केला आणि आम्ही तोंड दाबून दाबून हसत होतो. तू माझी आतूच आहेस. नाही, मी लहान बहीण आहे. खोट बोलते. आता आम्ही चाललोय मानगावला. कशासाठी आतो? पाणीपुरी खायला. त्याच्याशिवाय आतू गावी आल्याशिवाय असं सार्थ होत नाही पाणीपुरी खाल्ल्याशिवाय. किती चुकीचं मराठी बोलले मी मगाचपासून. गाडीला काय झालं? लेफ्ट साइड राइट साइड बघ. लेफ्ट साइड बघ. काकाचं तोंड का झालं काका गाडीला? बघूया आपण गाडीला काय झालंय. हा हे कसं झालं माहितीये का?
आपण त्या छोट्या रस्त्याने आलो ना. छोट्या रस्त्याने नाही, आता गाडी फिरवली तेव्हा झालं. हा मग हिरो बनत होता ना. माझी गाडी मी काय पण करेन. माझी गाडी मी काय तुला इथेच सोडून जाईन. आता धू. तुला इथेच सोडून जाईन. तू नाही जाणार मला माहिती. आता धू. धू. मला मारतो. केसाने पुसतो तुझ्या. शी मारतोय हा. मारतो तुला म्हणून. आज मारतोय तुला. आज मारतोय मी. असंच करतो हा काका मला. मग त्याचं लग्न आहे ऑक्टोबर मध्ये. या सगळ्यांनी. नाही नोव्हेंबर मध्ये. ऑक्टोबर मध्ये एंगेजमेंट आहे. या सगळ्यांनी खर्च रिया मोरे देणार. 500 रुपये एंट्री फी आहे. 500 रुपये एंट्री फी. त्याला गाडीची तिकीट नाही पडली. असा नालायक पोरगा आहे. गाडीची वाट लावून टाकला त्यांच्या. इकडे या लोकांनी, इकडे तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही बघा, ही आमच्या विराची काम. ही बघा काय काका. भाई पूर्ण घाण झालं. व्हेरी गुड छोटू, व्हेरी गुड. ऐसे ही काम करेगा तो पगार मिलेगा. तो गाड़ी में नहीं बैठाएगा. वो तो हम आएगा. नाही मारलं फुकट काच खराब केली की सांगतो मी. राम 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 आली बाबा. चलो पैसा दो. पण छान दिसतंय. मग अशी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं जे मी असं करत होती तेच आहे. ते डोक्यावर ठेवलं. ते त्याचं डोक्यावरचं बनवलं. हेअरबँड बनवलं मी ह्याचं. तू तुला तेच बोलत. मला समजलंच ना तू काय बोलत होती. आता कळलं. तुझ्या केसांवर लावलं तेव्हा. हे बघ तू तसं. हे बघा का ते डोक्यावर माझ्या डोक्यावर बघ. वाव. मस्त वाटत. अरे खाते ते खायला आलं. पण इथे पाणीपुरी शेवपुरी इथे मानगावला. तो काही देखा है तुमको. फायनली आम्ही बाहेर जाऊन आलो इतक्या दिवसांनंतर. काय म्हणतेस. मग आल्यापासून कुठे गेलोच नाही. विराज काका नव्हता तर कुठेच गेलो नाही. काहीच केलं नाही. काल रात्री काका आला. आज आम्ही बाहेर पण जाऊन आलो. किती कष्ट करते. I hope you guys like the video. This was just part 1. In part 2 you will see the whole dance, Visarjan, the last aarti and everything. If you guys like the video, please like, comment, share and subscribe. And thanks for watching. Bye.